हेलो स्टूडेंट, कैसे हो आप लोग। आई होप सब लोग अच्छे होंगे, बढ़िया होंगे। तो मैं हूँ आपका मराठी टीचर, मराठी मेंटोर मानस। आपका स्वागत करता हूँ जहाँ ट्यूटोरियल्स में। बहुत से स्टूडेंट को 12th मराठी पेपर पैटर्न के बारे में बहुत कंफ्यूजन होता है, तो आज की वीडियो में वही लेके आया हूँ एग्जैक्ट की मराठी पेपर पैटर्न क्या होता है 12th का। तो वीडियो स्टार्ट करते हैं। तो फर्स्ट विभाग, टोटल इसमें 5 विभाग होते हैं। कितने टोटल? 5 विभाग होते हैं। फर्स्ट विभाग होता है अपना गद्य विभाग। कौन सा? गद्य विभाग। गद्य विभाग कितने मार्क्स को आता है? टोटल 20 मार्क्स कंटेन करता है। कितना? 20 मार्क्स। तो 20 मार्क्स का डिस्ट्रीब्यूशन कैसा है? फर्स्ट फर्स्ट आता है अपने को 8 मार्क्स का पैराग्राफ। गद्य विभाग मतलब क्या? पैराग्राफ। पैराग्राफ से आंसर फाइंड करना। फर्स्ट आता है 8 मार्क्स को पैराग्राफ, उसमें आती है आकलन कृति। फर्स्ट आती है आकलन कृति 2 मार्क्स को। कितने? 2 मार्क्स को। टोटल 3 पैराग्राफ होते हैं। फर्स्ट पैराग्राफ का बता रहा हूं आपको। फर्स्ट में आती है आकलन कृति, सेकंड में भी सेम आती है आकलन कृति। आकलन कृति का मतलब बताता हूं आपको। ये आती है 2 मार्क्स को। कितना? 2 मार्क्स। और थर्ड में आती है खुद से लिखने का। क्या? स्वमत। उसको क्या बोलते हैं? स्वमत। टोटल कितना मार्क्स ये हो गया? 8 मार्क्स। कितना? 8 मार्क्स। तो आकलन कृति मतलब क्या? पैराग्राफ दिया रहेगा, उसमें से अपने को आंसर फाइंड करके लिखना है। और स्वमत मतलब क्या? जो दिया रहेगा क्वेश्चन, उसको अपने को खुद से, मन से, जो अपने को लगता है वो अपने विचार उसमें लिखने हैं, अपने खुद से लिखना है अपने को। तो ये टोटल हो गया 8 मार्क्स। ये आएगा फर्स्ट पैराग्राफ। कितना आएगा? 8 मार्क्स। ऐसे ही कितने पैराग्राफ आए? 2 पैराग्राफ आएंगे। कितने? 2 मार्क्स। टोटल करेंगे 16 मार्क्स। ये आएंगे कहाँ से आएंगे? ये जो बुक में है, जो पोयम नहीं, क्या है, जो बुक में चैप्टर है, उनसे ये आएंगे। और सेकंड थर्ड पैराग्राफ कौन सा आएगा? अपठित गद्य। अपठित गद्य म्हणजे काय की जो पुस्तकाच्या बाहेरचा आहे, पुस्तकामध्ये जो चॅप्टर नाही आहे त्याच्या बाहेरचा येईल, तो कसा येईल? त्यामध्ये एक फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला आकलन कृती येईल, म्हणजे सेम तुम्हाला कुठून लिहायचं आहे आन्सर? पोयम ह्याच्यामधून, सॉरी पोयम काय बोलतोय मी पण, सॉरी, आपल्याला चॅप्टर मधून लिहायचं आहे। आणि सेकंड मध्ये पण तुम्हाला आकलन कृती येईल। काय येणार? आकलन कृती। ती पण येणार तुम्हाला किती मार्क्सला? 2 मार्क्सला। टोटल झाले हे 4 मार्क्स, आणि टोटल असे करून झाले हे 20 मार्क्स। असा येणार आपला हा झाला फर्स्ट विभाग। सेकंड विभाग काय येणार आपला? सेकंड विभाग येणार पद्य विभाग। काय येणार? पद्य विभाग। पद्य विभाग किती मार्क्स कंटेन करतो? 16 मार्क्स। आता 16 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे? फर्स्ट तर येते तुम्हाला एक पद्य। पद्य म्हणजे काय? पोयम। फर्स्ट पोयम येते तुम्हाला किती? 8 मार्क्सला। किती? त्याच्यामध्ये काय येते तुम्हाला? एक आकलन कृती येते। फर्स्ट येते तुम्हाला आकलन कृती, सेकंड पण येते तुम्हाला सेम आकलन कृती। ही येते 2 मार्क्सला, ही येते 2 मार्क्सला। आणि थर्ड मध्ये येते तुम्हाला अभिव्यक्ती। काय? अभिव्यक्ती। अभिव्यक्ती म्हणजे काय की तुम्हाला एकतर ही येते 4 मार्क्सला। अभिव्यक्ती म्हणजे सेम, एकतर तुम्हाला 4 लाईन दिल्या असतील पोयमच्या, त्याचा अर्थ लिहा, किंवा तुम्हाला काहीतरी सेंटेन्स किंवा काहीतरी विचारले असेल त्यावर तुम्ही स्वमत लिहा। अभिव्यक्ती म्हणजे स्वमतच, सेम स्वमतासारखेच असते ते। हे तुमचे झाले टोटल 8 मार्क्स। आणि बाकीचे 8 मार्क्स कसे येतात? फर्स्ट येते तुम्हाला काव्यपंक्ती। काव्यपंक्ती किंवा त्याला आपण काव्य सौंदर्य बोलतो। काव्यपंक्ती किंवा काव्य सौंदर्य काय येतोय? काव्यपंक्ती। काव्यपंक्ती येते 4 मार्क्सला। काव्यपंक्ती म्हणजे काय? तुम्हाला कोणतीही पोयम असेल, कोणतीही पद्य विभागामधली पोयम असेल, त्याचे चार लाईन दिल्या असतील, त्या 4 लाईनीचा तुम्हाला अर्थ जो कवितेमध्ये आहे तुम्हाला समजला आहे तो लिहायचा आहे। आणि सेकंड मध्ये पण तुम्हाला काय येईल? काव्यपंक्ती किंवा अभिव्यक्ती। काव्यपंक्ती किंवा अभिव्यक्ती म्हणजे सेमच झालं ते। काव्यपंक्ती किंवा रसग्रहण बोलतात त्याला। रसग्रहण म्हणजे सेमच 4 मार्क्सला। बघा इथे तुम्हाला एकच येईल, इथे कंपल्सरी लिहायचे। इथे बाकी तुम्हाला एक ऑप्शन लाईल, म्हणजे 2 पोयम येईल। 2 वरून एकाच पोयमच्या लाईन ज्या दिल्या असतील त्याचं तुम्हाला एक्सप्लेन करून लिहायचंय। आता थर्ड विभागाकडे वळूयात। थर्ड विभाग आहे आपला साहित्य प्रकार कथा। काय आहे? साहित्य प्रकार साहित्य प्रकार कथा। कथा किती मार्क्सला येतो? साहित्य प्रकार आणि कथा टोटल 10 मार्क्स कंटेन करते। किती? 10 मार्क्स। 10 मार्क्स मध्ये तुम्हाला आता कसं येईल? 10 मार्क्स मध्ये तुम्हाला फर्स्ट येईल जो पुस्तकामध्ये असेल त्यावरूनच तुम्हाला काय येईल? पॅरेग्राफ येईल। तो किती मार्क्सला येईल? तुम्हाला टोटल 4 मार्क्सला येईल। फर्स्ट मध्ये, सेकंड मध्ये, थर्ड मध्ये, तिन्ही मध्ये तुम्हाला काय येईल? आकलन कृती येईल। पण मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे? फर्स्ट येईल तुम्हाला 1 मार्क्सला, 1 मार्क्सला, सेकंड येईल तुम्हाला 1 मार्क्सला, आणि थर्ड येईल तुम्हाला 2 मार्क्सला। हे झाले टोटल 4। आणि
बाकीचे 6 मार्क्स काय येईल, बाकीचे 6 मार्क्स तुम्हाला येणार की पठित जे आहेत, म्हणजे पुस्तकातले कथांवर आधारित तुम्हाला 4 कृती देतील. किती? 4 कृती देतील. 4 पैकी तुम्हाला किती सॉल्व्ह करायचे आहेत? 2 सॉल्व्ह करायचे आहेत. येतील तुम्हाला 6 मार्क्स. पण तुम्हाला 4 पैकी 2 कशा येतील? 2 मार्क्स तुम्हाला स्वमतावर येईल आणि 2 मार्क्स तुम्हाला अभिव्यक्तीवर येईल. म्हणजे दोन्ही पण स्वमतच असतील ते. हे झाले तुमचे टोटल 10 मार्क्स. किती? साहित्य प्रकार 10 मार्क्स. आता पुढचा विभाग आहे तुमचा, कोणता विभाग आहे? उपयोजित लेखन. उपयोजित लेखन कोणता आहे? उपयोजित लेखन. उपयोजित लेखन टोटल किती मार्क्स कंटेन करतो? 14 मार्क्स. 14 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन काय आहे? फर्स्ट 4 मार्क्सला तुम्हाला आकलन कृती येते. काय येते? आकलन किती येते? 4 पैकी तुम्हाला किती सोडवायचे असतात? 2 आकलन कृती. आकलन कृती 4 पैकी 2 सोडवणे. किती? 2. पण यामध्ये बघा तुम्हाला ट्विस्ट काय आहे बघा, इथे तुम्हाला 2 जे येतात 4 मार्क्सला 2 आकलन कृती, त्यामध्ये तुम्हाला उतारा दिला जात नाही. तुम्हाला डायरेक्ट त्याचे आन्सर तुम्ही लर्न करून आले असाल तरच तुम्हाला माहित असणार त्याचे आन्सर. तर तुम्हाला हे लर्नच करायचं आहे इथे, त्याशिवाय तुम्ही हे लिहू नाही शकणार. आणि सेकंड मध्ये तुम्हाला काय येईल? सेकंड मध्ये तुम्हाला येईल कौशल्य कृती. काय येईल? कौशल्य कृती. ते पण तुम्हाला किती येणार? 4 येणार. किती येणार? 4. 4 पैकी तुम्हाला किती लिहायचे आहेत? 4 पैकी हे पण तुम्हाला 2 लिहायचे आहेत. ते टोटल किती मार्क्सला येईल? 4 पैकी 2 टोटल येईल 14 मार्क्स. किती? 14 मार्क्स. आणि तुम्हाला शेवटचा विभाग कोणता आहे? शेवटचा विभाग आहे व्याकरण आणि लेखन. काय आहे? व्याकरण आणि लेखन. विभाग नंबर 5 व्याकरण व लेखन. टोटल किती मार्क्स कंटेन करते? टोटल करते 20 मार्क्स. किती? 20 मार्क्स. आता 20 मार्क्स कसे आहे? 10 मार्क्स व्याकरणला आणि 10 मार्क्स लेखनला. तर व्याकरण मध्ये काय येतो 10 मार्क्स साठी? फर्स्ट येतो तुम्हाला वाक्य रूपांतर. काय येतो? वाक्य रूपांतर. काय येतं तुम्हाला? वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर किती मार्क्सला येतो? 2 मार्क्सला. सेकंडला येतो तुम्हाला प्रयोग ओळखा. काय येतो? प्रयोग ओळखा किंवा समास येतो. 2 मार्क्सला येतो तुम्हाला समास. 2 मार्क्स. थर्डला येतो तुम्हाला प्रयोग. फोर्थला येतो तुम्हाला अलंकार. काय येतो? अलंकार. ते पण येतो 2 मार्क्सला. प्रत्येकी 2-2 मार्क्सला येतात ते. किती? 2 मार्क्स. आणि लास्टला येतो तुम्हाला यामध्ये वाक्य प्रचार. काय तो? वाक्य प्रचार किती मार्क्सला? 2 मार्क्सला. हे झाले टोटल 10 मार्क्स तुमचे. आणि 10 मार्क्स तुमचे लेखनवर. लेखन एकच येतो तुम्हाला, तो येतो निबंध लेखन. काय येतो? निबंध लेखन. निबंध लेखन येतो तुम्हाला टोटल 10 मार्क्सला. त्या 5 येतात. 5 पैकी तुम्हाला फक्त किती अटेम्प्ट करायचं आहे? फक्त 1 लिहायचं आहे. कोणकोणते येतात? फर्स्ट मध्ये येतो तुम्हाला वैचारिक. कोणता येतो? वैचारिक. सेकंड मध्ये येतो तुम्हाला व्यक्ती चरित्रात्मक. व्यक्ती चरित्रात्मक. थर्डला येतो तुम्हाला काल्पनिक. कोणता येतो? काल्पनिक. फोर्थला येतो तुम्हाला वर्णनात्मक. कोणता? वर्णनात्मक. फोर्थला येतो वर्णनात्मक. वैचारिक झाला. कल्पनावर येतो आणि एक आत्मकथांवर. कोणता? इथे लिहितो मी. फिफ्थ इथे लिहितो. कोणता येतो? आत्मवृत्तात्मक. असे टोटल 5 येतात तुम्हाला. 5 पैकी टोटल किती तुम्हाला लिहायचंय? फक्त 1 लिहायचंय. बघा, हा आहे पेपर पॅटर्न. तुम्हाला मोस्ट ऑफ स्टुडंटला समजत नाही पेपर पॅटर्न, की पेपर पॅटर्नचं नक्की डिस्ट्रीब्युशन कसं असतो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगितलंय. अजून तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला स्कोर करायचा असेल चांगला स्कोर, लाईक तुम्हाला
स्कोर करायचं असेल चांगलं तर तुम्हाला काय काय केलं पाहिजे. फर्स्टमध्ये तर तुम्ही माझ्या मते तरी तुम्ही व्याकरण केलं पाहिजे. का व्याकरण केलं पाहिजे? कारण की व्याकरण हे चेंज नाही होणार आहे. कारण हे 2-2 मार्क्सला तुम्हाला 10 मार्क्सला सेम व्याकरण येणार आहे. सेम म्हणजे हे टॉपिकच येणार आहेत, बाकी दुसरे टॉपिक नाही येणार आहेत. तर तुम्हाला फर्स्ट तर हे 10 मार्क्स फिक्स करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला निबंध लेखनावर फोकस करायचा आहे. निबंध लेखनावर तुम्हाला ॲटलिस्ट 7 ते 8 मार्क्स भेटलेच पाहिजे. म्हणजे या 20 मार्क्समधून तुम्हाला 18 मार्क्स तुम्हाला फिक्स करायचे आहेत. सेकंडमध्ये तुम्हाला कुठे वळायचं आहे? सेकंडमध्ये तुम्हाला जायचं आहे पद्य विभागावर. कुठे? पद्य विभागावर. का पद्य विभागावर? कारण की 12th तुम्ही बघाल, 12th स्टँडर्डला मराठीमध्ये टोटल फक्त आणि फक्त 6 पोएम आहेत. 6 मधून तुम्हाला 4 पोएम कवितामध्ये. 4 कशा येतात बघा. तर फर्स्टमध्ये तुम्हाला 8 मार्क्सला कविता येते. ही 8 मार्क्सची कविता आहे ना, ती तुम्हाला या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये नाही दिसणार. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पोएम येते बघा. इथे जी फर्स्ट पोएम आली ती इथे नाही येणार, इकडे वेगळी येणार. आणि या दोघांमध्ये जी आले ती थर्ड क्वेश्चन मध्ये नाही येणार. आणि तिघांमध्ये जी आले ती फोर्थ क्वेश्चन मध्ये नाही येणार. म्हणजे टोटल तुम्हाला 4 पोएम येतील. किती? टोटल 4 पोएम येतील. आणि आहेत किती तुम्हाला? 6 पोएम आहेत. तर इथे तुम्ही 16 मार्क्स तुम्ही पोएम टोटल 6 पैकी 5 जरी केल्या तरी तुमचे 12 ते 14 मार्क्स फिक्स होणार इथे. किती? 12 ते 14 मार्क्स. म्हणजे 12च पकडून चालले तरी 30 मार्क्स तुमचे इथंच झाले. आणि थर्ड विभाग तुम्ही जाल तर तुम्ही गद्य विभागावर जा. गद्य विभागावर का? कारण की गद्य विभाग खूप इझी आहे. का? तर 4 मार्क्सचे तुम्हाला टोटल 8 मार्क्स स्वमताचे आहेत. स्वमतामधून तुम्हाला 8 पैकी 6 मार्क्स काढायचे. 6 मार्क्स झाले, 36 झाले. 36 आणि हे जे आकलन कृती आहे 2-2 मार्क्सचे ते तुम्हाला फक्त कवितेमध्ये जायचे आणि फाईन करायचे आहेत. 4 न 4 8 मार्क्स आणि हे 4 मार्क्स. 8 आणि 4 12 मार्क्स ते तसेच होतात तुमचे. किती झाले? टोटल 42 मार्क्स ते इथेच झाले. आणि त्यानंतर तुम्हाला वळायचं आहे कुठे? वळायचंय तुम्हाला उपयोजित लेखनावर नाही वळायचं. कारण की इथे हे नाही, हे शेवटला ठेवायचं. तुम्हाला वळायचं आहे साहित्य प्रकार. साहित्य प्रकारावर तुमचे इथे पठित गद्य येतो. आकलन कृती तिथूनच काढायचे. आपल्या जो उत्तर दिला असेल त्यामधून तुम्हाला आन्सर फाइंड करायचे. हे झाले तुमचे टोटल 4 मार्क्स. म्हणजे तुमचे टोटल झाले 46 मार्क्स. आणि या 4 पैकी म्हणजे 2 इथे 6 पैकी तुम्हाला 4 मार्क्स करायचे आहेत. इथे झाले तुमचे 50 मार्क्स. म्हणजे तुम्ही 80 पैकी 50 मार्क्स तर तुम्ही कसेही स्कोर करू शकता. तर तुम्हाला जरी तुम्हाला काही अडलं असेल, समज तुम्हाला व्याकरण येत नसेल किंवा काही पण असेल, कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला त्याची पण सिरीज आणेल. 12th बोर्डची व्याकरणची सिरीज आणेल, निबंध लेखनावर व्हिडिओ आणेल किंवा पद्य विभागावर पण व्हिडिओ आणेल, ज्यामध्ये खूप मुलांना खूप अडचण येते, प्रॉब्लेम येतो पद्य विभागामधून आन्सर फाइंड करताना. तर मी सगळं काही घेईल. फक्त तुम्ही कमेंटमध्ये करा. आणि या व्हिडिओनंतर तुम्हाला 12th बोर्ड मराठी पेपर पॅटर्न किंवा मराठी पेपरबद्दल काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ज्या ट्युटोरियल्सच्या ऑफिशियल पेजवर, इंस्टाग्रामच्या पेजवर मेसेज करा किंवा माझा हा पर्सनल इंस्टाग्राम ID इथे मेसेज करा. मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा 100% प्रयत्न करेन. आजची व्हिडिओ आपण इथेच थांबूया. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर.